नमस्कार। आज चैत्र कृष्ण द्वादशी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। स्थानिक संस्था कराच्या विरोधात उपहारगृह, व्यापारी तसंच उद्योजकांचा 8 मे पासून बेमुदत बंद। उपचाराअभावी 2 आदिवासी महिला आणि एका बाळाचा मृत्यू झाल्याने दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचं सिद्ध। आणि पुढील निवडणुका होईपर्यंत तरी ठाणे जिल्हा विभाजन हे दिवास्वप्नच ठरणार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्याचं गेले 35 वर्ष रखडलेलं विभाजन हे एक दिवास्वप्नच असून पुढील निवडणुका होईपर्यंत तरी आता विभाजन होणं अशक्य असल्याचं दिसत आहे। ठाणे जिल्हा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे। जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटीच्या वर गेली आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासींची संख्या असून आदिवासींपर्यंत विकासाचा वाटा पोहोचावा म्हणून सर्वात प्रथम जिल्हा विभाजनाची घोषणा करण्यात आली होती। ठाण्यात बसून 150-200 किलोमीटर लांब असलेल्या दुर्गम भागात सोयी सुविधा पुरवणं अशक्य असल्यामुळे विभाजनाची मागणी होत होती। मात्र अनेक मुख्यमंत्री होऊनही विभाजनाच्या घोषणांपलीकडे काहीच झालं नाही। यावेळी मात्र विभाजन होईल असं वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामुळे विभाजन रखडण्याची चिन्ह आहेत। खरं तर आदिवासी दुर्गम भागात शासनाच्या विकास योजना पोहोचवण्यासाठी जव्हार इथे मुख्यालय होणं सोयीचं आहे। मात्र यामध्ये राजकारण शिरल्याने नव्या जिल्ह्याचं मुख्यालय पालघर इथे होण्याची चिन्ह दिसू लागली। तिथूनच जिल्हा विभाजन रखडणं हे स्पष्ट झालं। आदिवासी भागातील जनतेचा पालघर मुख्यालयाला तीव्र विरोध आहे, तर आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना पालघर मुख्यालय व्हावं असं वाटत आहे। पालघर मुख्यालय झाल्यास नव्या जिल्ह्यावर गावित यांचंच राज्य असेल। मात्र त्यांच्या या स्वप्नाला जिल्ह्याच्या पश्चिम भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे। पालघर जिल्हा झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाला धक्का बसू शकतो। यासाठी या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली आणि निदान निवडणुका होईपर्यंत जिल्हा विभाजन करू नये अशी मागणी त्यांच्याकडे केली होती। जिल्हा विभाजन झाल्यास त्याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो अशा धोक्याच्या इशाऱ्यामुळे पवार यांच्याकडून या विभाजनावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नाही आणि जिल्हा विभाजन पुन्हा एकदा रखडलं। जिल्ह्याचं विभाजन करावं, त्रिभाजन करावं, चौभाजन करावं अशा रोज नव्या मागण्या पुढे येत आहेत। मात्र नवीन जिल्हा निर्माण करताना आवश्यक त्या मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी निधीचीही मोठी आवश्यकता असते। नव्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। सध्याच्या परिस्थितीत एवढा खर्च करणं शक्य नसल्यामुळे आता पुढील निवडणुका झाल्यानंतरच जिल्हा विभाजनाला गती मिळू शकेल असं दिसत आहे। नालेसफाईची कामं 10 जूनपूर्वी पूर्ण करावीत असे आदेश महापौरांनी दिले आहेत। पावसाळ्यापूर्वीच्या तयारीबाबत झालेल्या एका आढावा बैठकीत महापौरांनी हे आदेश दिले। पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले। रस्त्यांवर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत असे खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या। प्रत्येक प्रभाग समिती निहाय सहाय्यक आयुक्तांनी आपल्या प्रभागातील नालेसफाई, गटारे सफाई पावसाळ्यापूर्वी करावी, तसंच याबाबत स्थानिक नगरसेवकांना सूचित करावं असं यावेळी सांगण्यात आलं। महापालिकेचा आपत्कालीन कक्ष पावसाळ्यापूर्वी 24 तास कार्यान्वित करण्यात यावा आणि त्या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली। नालेसफाई योग्य न झाल्यास किंवा साफसफाई अभावी पूरस्थिती निर्माण झाल्यास संबंधित प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्तांवर कारवाई केली जाईल असा इशाराही महापौरांनी यावेळी दिला। स्थानिक संस्था कराच्या विरोधात उपहारगृह, व्यापारी तसंच उद्योजकांनी 8 मे पासून बेमुदत बंदची हाक दिली आहे। शासनाने 1 एप्रिलपासून मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कर लागू केला आहे। मात्र स्थानिक संस्था कराला व्यापारी वर्गाचा तीव्र विरोध आहे। स्थानिक संस्था करातील अटी जाचक असल्यानं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे। त्यामुळे अलीकडेच 2 दिवस राज्यव्यापी बंद करण्यात आला होता। मात्र तरीही शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे आता स्थानिक संस्था कर रद्द करण्याचा निर्णय होईपर्यंत बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये उपहारगृह चालक, व्यापारी तसंच उद्योजकही सहभागी होणार आहेत। स्थानिक संस्था कर राज्यातील 24 महापालिका क्षेत्रात लागू होणार आहे। प्रतिदिन 1100 रुपये खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक संस्था कर लागू होणार आहे। जागेच्या खरेदी विक्रीसाठीही स्थानिक संस्था कर द्यावा लागणार आहे।
व्यापार सुरू केल्यानंतर 15 दिवसाच्या आत स्थानिक संस्था करासाठी नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी सुद्धा किचकट असल्याचं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे. 10 रुपयाच्या विक्रीचं सुद्धा बिल द्यावं लागणार असून 5 वर्ष सर्व लेखा व्यवहार सांभाळावे लागणार आहेत. दर महिन्याच्या 20 तारखेला स्थानिक संस्था कर भरावा लागणार आहे. स्थानिक संस्था कर वेळेवर न भरणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार पालिका आयुक्तांकडे देण्यात आले आहेत. अशा अनेक जाचकाठींमुळे स्थानिक संस्था कर रद्द करावा अशी व्यापाऱ्यांची मागणी असून त्यासाठी या बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली असून काल झालेल्या मेळाव्यात या निवडणुकांची रणनीती आखण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार पालकमंत्री गणेश नाईक यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर मतदान केंद्र स्तरावर 11 सदस्यांची समिती स्थापन करण्याची सूचना नाईक यांनी यावेळी केली. जिल्ह्यामध्ये येत्या 10 दिवसात सर्वत्र मतदान केंद्र निहाय समित्या स्थापन केल्या जाव्या आणि पुढील वर्षभरात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं पक्षाचं उद्दिष्ट साकार करावं असं आवाहन या मेळाव्यात करण्यात आलं. प्रत्येक 50 मतदारांमागे एक कार्यकर्ता असावा अशा तऱ्हेने या समितीची आखणी केली जाणार आहे. या मेळाव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यास आले होते. पण पालकमंत्र्यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच 45 मिनिटात मेळावा संपवण्याची घोषणा केल्यामुळे फारसं मतप्रदर्शन कुणाला करता आलं नाही. मुंबई महापालिकेची सुमारे 6 फूट व्यासाची जलवाहिनी काल फुटल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून गेलं. सध्या राज्याच्या काही भागात मोठा दुष्काळ असून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. मात्र ठाण्यात वर्तकनगर इथे मुंबई महापालिकेची 6 फूट व्यासाची जलवाहिनी फुटली. सकाळी 10च्या सुमारास फुटलेली ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा न पोचल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं. पाण्याच्या उडणाऱ्या फवाऱ्यांमध्ये या परिसरातील मुलांनी अंघोळीचा आनंद लुटला. रात्री उशिरा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फुटलेली ही जलवाहिनी बंद केली. मात्र तोपर्यंत या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाहून गेलं. एकी हेच बळ असल्याचं नेहमी सांगितलं जातं, पण याचं प्रत्यंतर ठाण्यातील कांचनपुष्प गृहसंकुलातील रहिवाशांनी दाखवून दिलं. कांचनपुष्प गृहसंकुलातील रहिवाशांनी एकत्र येऊन रायगड जिल्ह्यातील खाम गावातील शाळेला पाणी उपलब्ध करून दिलं आहे. या गृहसंकुलातील राजेंद्र धनवी यांच्या काकांनी मोठ्या हिकमतीने शाळा बांधली. आजूबाजूच्या वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी शिकावं असा त्यांचा प्रयत्न होता. या शाळेजवळ आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची कुठेच सोय नव्हती. या गृहसंकुलातील रहिवासी निवांतपणे गप्पा मारत असताना सहज म्हणून हा विषय निघाला आणि रहिवाशांनी एकत्र येऊन 60,000 रुपये गोळा केले. त्यातून गृहसंकुलातर्फे बोअरपंप, 2 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जलवाहिनी आणि त्यासाठी लागणारा सगळा खर्च या रहिवाशांनी केला. यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झालीच, पण नळाची एक जोडणी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आल्यामुळे गावकऱ्यांनाही तिथून पाणी मिळू शकलं. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ झाला. गावकऱ्यांनी यासाठी रहिवाशांना खास आमंत्रण दिलं. यातून केलेल्या मदतीबद्दल गावकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त झाली. तर आपल्याला काही समाजासाठी करता आलं याचं समाधान संकुलातील रहिवाशांना मिळालं. उपचाराअभावी 2 आदिवासी महिला आणि एका बाळाचा मृत्यू झाल्याने दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचं दिसत आहे. मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मानीपाडा येथील रखमी किरकिरे ही महिला प्रसूत झाली, पण रक्तस्राव आणि वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. डॉक्टरच नसल्यामुळे वैद्यकीय उपचार होऊ शकले नाहीत. अशीच दुसरी घटना दाभेरी या दुर्गम भागात घडली. सुनंदा भोरड ही आदिवासी महिला प्रसूतीसाठी दाभेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती, पण वैद्यकीय अधिकारी परिचारिका यांचा पत्ताच नव्हता. आरोग्य केंद्राला कुलूप होतं. सुनंदाची प्रसूती आरोग्य केंद्राच्या पायरीवरच झाली. संसर्गामुळे बाळाचा मृत्यू तिथेच झाला, तर सुनंदाला तिच्या सासू सासरे आणि नवऱ्याने साखरशेत येथील आरोग्य केंद्रात आणलं. पण तेथील डॉक्टरनंही कोणतेही उपचार न करता तिला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात पाठवलं. तिथे तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे तिचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आरोग्य केंद्र असली तरी तिथे डॉक्टर नर्स यांच्या गैरहजेरीमुळे आदिवासींचे जीव धोक्यात आले आहेत. या प्रकरणी चौकशी करून जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.